ओके, येईल ना फ्रेममध्ये. ऑफकोर्स. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 804. आजची तारीख आहे 18 मे 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले आहे. आणि आज लाईट थोडं जास्तच आहे. आता दिसून राहिलं का? दिसून तर राहिलो आहे, बट थोडासा डार्कमध्येच लागला. ठीक आहे. सो आज काय झालं? आज ॲक्च्युली मी सकाळी उठलो. आज कसं खूप सारे कामं करायचे होते. आज मला हे पहिलेपासूनच माहिती होतं की आजपासून खूप सारे कामं करायचे आहे आपल्याला. त्यामुळे मी आज सकाळपासूनच लागून होतो. फर्स्ट ऑफ ऑल मला आज काय करायचं होतं, मला पहिले पेमेंट घ्यायचं होतं ठेकेदाराकडून. ठेकेदारांना पेमेंट घ्यायचं त्यांच्याकडून पेमेंट घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, पेमेंट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटल्यानंतर मग मला जायचं होतं नागपूरला. ॲडमिशन करायची होती. मग ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर मग घरी येऊन कपडे पॅक करून आपल्याला वर्धेला जायचं होतं. सो हा पूर्ण प्लॅन केलं होतं मी आज सकाळपासून. सो आज सकाळी मी 6 वाजता उठलो. उठल्यानंतर मला एकदम विसरूनच गेलो का मी जॉब सोडली म्हणून. यस. आणि बस उठलो, संडासला गेलो, दात घासायला लागलो. 15 मिनिट तर मला माहितीही नाही पडलं का मी तयारी करून राहिलो म्हणून जॉबसाठी. 15 मिनिटानंतर मला माहीत पडलं की अरे भाऊ, मी तर जॉब सोडली राहू. मग त्याच्यानंतर काय झालं की थोडंसं घर साफसूफ वगैरे केलं. काफी विचार करत होतो मी सकाळी. आय डोंट नो, म्हणजे माझं डिसिजन राईट आहे का रॉंग आहे, राईट आहे का रॉंग आहे. खूप साऱ्या मेथड प्रॉपर पद्धतीने मी याला जज करून पाहत होतो का हे बरोबर आहे का चुकीचं आहे, आपण जे केलं आहे ते चुकीचं आहे का बरोबर आहे. या साऱ्या गोष्टी मी खूप वेळा जज करून राहिलो होतो सकाळी. आणि माझं डोकं एकदम भरी वाटून राहिलं होतं. बट तरीही मला वाटलं की माझं जे डिसिजन आहे ते मला फेअर वाटलं. आणि दुसऱ्यांना काय वाटेल का नाही याचा विचार नाही केला. मी माझा आणि माझ्या डेस्टिनीचा विचार करूनच हा निर्णय घेतला असं मला वाटते. सो असं मी सकाळी जसा विचार केला आणि हा विचार करून मी पॉज झालो. मग त्याच्यानंतर विचार केला की मी जे केलं ते एकदम परफेक्ट आहे आणि एकदम राईट डिसिजन आहे. सो आफ्टर दॅट काय झालं, त्याच्यानंतर झालं की त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ रेकॉर्ड केले. शेवटला दिवस इन खापरखेडा, म्हणजे एक प्रकारे आठवण असली पाहिजे म्हणून काहीतरी मी त्या क्वार्टरचं एक प्रकारे रेकॉर्डिंग केली. छोट्या गोष्टी कसं आहे, काय आहे वगैरे रेकॉर्डिंग केल्यानंतर मग मी तयारी वगैरे केली आणि 9 वाजता मी निघालो. 9-9:30 वाजता वगैरे निघालो. ठेकेदारांशी भेटलो. ठेकेदारांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, ते म्हणे तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटून जाईल म्हणे, 1-2 दिवसात भेटून जाईल म्हणे, पण तुमची पेमेंट आज घेऊन घ्या म्हणे. सो मी विचार केला होता की ठेकेदार मला 8,000 रुपये पेमेंट देईल, बट ॲक्च्युली त्यांनी मला 12,000 रुपये पेमेंट दिला. बट त्या 12,000 रुपयेमध्ये मला 10,000 रुपये भेटले. 2,000 रुपये ते नंतर वगैरे देणार आहे. सो ते 2,000 रुपये भेटन का नाही भेटन आय डोंट नो. आणि मी त्याच्या मागे, त्या 2,000च्या मागे जास्त वगैरे काही लागत नाही.
आपल्याला फक्त एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर भेटलं तर बस दॅट्स ओके. सो मला माझं पेमेंट भेटलं 10,000 रुपये. आणि मग 10,000 रुपये पेमेंट भेटल्यानंतर मग मी काय केलं, करीब 11:30 वाजले होते तोपर्यंत. तसाच मी गेलो काकूकडे, वहिनीकडे गेलो, डब्बेवाल्याकडे. त्यांच्याकडे जेवलो मी पहिले. जेवण केल्यानंतर हिशोब केला आणि त्यांना त्यांचे पैसे वगैरे परत केले आणि त्यांना सांगून दिलं की आता मला जॉब वगैरे लागली, सो आता डब्बा बंद व्हा. ठीक आहे म्हणे. तिथे काहीतरी मी 750 रुपये 800 रुपये दिले. मी 800 रुपये काही डब्यात झाले होते. नंतर डब्बा झाल्यानंतर मग मी काय की गाडी क्वार्टरवर लावली आणि सरळ नागपूरला निघालो. आणि त्याच्यानंतर मग मी 1:30 वाजता नागपूरला पोहोचलो. आणि खूप मेहनत कष्ट आणि तेवढ्या मोठ्या उन्हात वगैरे जाऊन मी तिथे ॲडमिशन कन्फर्म केली. आय डोंट नो म्हणजे मी जे केलं, म्हणजे ज्या पद्धतीने केलं की हे माझं राईट आहे का रॉंग आहे, बट जे मी हे हार्डवर्क करत आहे या गोष्टीसाठी, सो ते दिसून येत आहे का माझं जे डिसिजन आहे ते राईट आहे. सो मी आज कसं पैदल गेलो, ॲडमिशन कन्फर्म केली. तिथून मी पैदल गाडी पकडली. पैदल वगैरे नाही आलो. नंतर खापरखेड्याला आलो, पॅकिंग वगैरे केली. पूर्ण 6 बॅग पूर्ण पॅक केले. आणि ते 6 बॅग मला खापरखेड्यापासून वर्धेला आणेपर्यंत माझी किती फजिती झाली राव, बहुत जास्त राव. म्हणजे कळूनच नाही येत होतं की आपल्याला एक्झॅक्टली कुठून का करायचं आहे, सुरुवात कुठून करायची आहे आणि हे सगळे बॅग कशी उचलायचे वगैरे. म्हणजे खूप फजिती झाली या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. बट इन द एंड मी वर्धेला आलो. आल्यानंतर कसं मी पहिले पास काढली, ट्रेनची पास काढली 1 महिन्यासाठी. काहीतरी 800-600 रुपयाची पास झाली. आणि पास काढल्यानंतर आता मी इथे वर्धेला आलो. इथे हातपाय वगैरे धुतले आणि एक मी असा चेहरा पाहिला की जो चेहरा पाहून असं वाटते की आडून, म्हणजे वडिलांचा जो चेहरा होता ना एका वर्षा अगोदर, जो म्हणजे जेव्हा मी जॉबवर होतो आणि जेव्हा मी जसं घरी वगैरे आलो ना, तेव्हा वडील नाही का नेहमी खुश राहायचे राव, नेहमी हॅपी असायचे. आणि ते नाही का नेहमी माझ्याबद्दल काफी पॉझिटिव्ह असायचे. म्हणजे आताही आहे म्हणा पॉझिटिव्ह, बट काय आहे की त्यांना थोडंसं कॉन्फिडन्स वाटत होता की आता मुलगा जॉबवर लागला आहे आणि त्याच्या मागची टेन्शन वगैरे थोडी बहुत दूर झाली आहे. सो मग त्यांना काही एवढं काही जास्त भीती वगैरे वाटायची नाही. बट राईट नाव आता मी जॉब सोडून आलो आहे, तर त्यांच्या मनात मला तीच भीती दिसून राहिली आहे जी मी एका वर्षा अगोदर त्यांच्या चेहऱ्यावर पाहत होतो. यस, तीच भीती, तीच टेन्शन एक प्रकारे दिसून राहिलं. आणि हे पाहून मला पण एक प्रकारे वाईट वाटून राहिलं राव का त्याला आपल्यामुळे आपल्या वडिलांना त्रास होऊन राहिला आहे. आणि काय आहे की मला माझी डेस्टिनी क्रॅक आउट करायची आहे. मला माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गोल्स अचिव्हमेंट वगैरे करायचे आहे. आता या कामासाठी लागणारी जी मेहनत आहे ते आता मला करायची आहे, कारण ते माझी डेस्टिनी आहे आणि ते मला अचीव करायचं आहे. सो आय हॅव टू डू इट व्हॉट एव्हर आय वॉन्ट. सो मी याला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करतो राहू. बट जेव्हा माझ्या या पाथमध्ये म्हणजे मला या डेस्टिनीच्या क्रॅक आउट करण्यामागे समजर माझ्या वडिलांना किंवा आईवडिलांना अशा काही गोष्टी वगैरे सहन कराव्या लागत आहे जेणेकरून त्यांना काहीतरी वाईट वगैरे फील होत आहे, सो मला एक प्रकारे बरं नाही वाटेल राव अशा गोष्टी. कारण
मला ती गोष्ट पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी मी आई वडिलांना पश्चातापामध्ये आणू नाही शकत, ऑफकोर्स नॉट. आणि बिलकुल आता बिलकुल तशाच प्रकारे फील होऊन राहिलं होतं का आता मी जॉब सोडून आलो आहे आणि वडिलांसमोर बिलकुल तशाच प्रकारची टेन्शन वगैरे दिसून राहिलं होतं. आय डोंट नो आता म्हणजे कसं होईल का होईल, बट मी विचार करतो की मी जे डिसिजन घेतलं ते राईट घेतलं आहे आणि याला राईट करण्याचा नेहमी प्रयत्न करेन. ऑफकोर्स आता माझ्यापाशी 3 महिने आहे, 2 महिने आहे. या 2 महिन्यात आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे आणि आपली हीच वेळ आहे, कारण आपल्याला समोर जाऊन खूप साऱ्या गोष्टी अचीव करायच्या आहे आणि हीच वेळ आहे. सो आता हा टाईम आहे, या टाईमचा एक प्रकारे प्रॉपर युटिलाइज कर आणि या दिवसाला एक सगळ्यांच्या मनामध्ये एक राईट डिसिजन आणण्याचा प्रयत्न कर. आता तुला तर माहीत आहे का तू जो डिसिजन घेतला आहे तू जे राईट आहे, बट काही लोकांना असं वाटत आहे, म्हणजे माझ्या वडिलांना, माझ्या आईंना किंवा आत्या किंवा मामाजी यांना असं वाटत आहे की मी जे डिसिजन घेतलं आहे ते रॉंग डिसिजन आहे. बट आय डोंट नो, बट या डिसिजनला आता एक प्रकारे राईट करून द्यायचं आहे. मला स्वतःवर विश्वास आहे आणि मेहनत करण्याची काबिलियत आहे आणि या साऱ्या गोष्टी मी करू शकतो याचा मला विश्वास आहे. या साऱ्या गोष्टीवर आपल्याला एक जॉब गेन करायचे आहे. सो आय हॅव टू डू वॉट एव्हर आय वॉन्ट. आणि मला माझ्या या जॉबसाठी मी वडिलांना जास्त फसवणार नाही. या साऱ्या गोष्टी मी ध्यानात घेऊनच एक प्रकारे या वर्धेला आलो आहे. सो या yes, so this is the my artifact episode number 804. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.